जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करून शके बळ तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती पांडुरंगा करू दुसरी चरण संतांसिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो ज्ञाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी योंतः प्रविश्य मम वाचमी मां प्रसुप्तां संजीवयति खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौष हस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू अनंत कृपा विभूषित संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं आपल्या जीवनामध्ये काय बदल झाला तुकोबाराय या अभंगातून स्पष्ट करतात। विठ्ठल अखिल कोट
अखंड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरून आले अखिल गुणी निधान भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबराय वैराग्य मूर्ती श्री संत गुरुबा काका स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदि करून सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने आपण या ठिकाणी ही चिंतन सेवा करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्वाचं आहे। ही चिंतन सेवा ही सेवा किम निमित्ताने आहे आपण जर विचार केला वैकुंठवासी बाबाराव दगडोबा गरड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी सर्व गरड परिवाराच्या वतीने भगवान परमात्म्याचं नामस्मरण घडावं, साधूची सेवा घडावी, भगवंताचं नामचिंतन घडावं हा सर्व परिवाराचा हेतू आहे आणि त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी या सेवेकरता उपस्थित आहोत। विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी बाबाराव दगडोबा गरड यांना हा मृत्यू लोक सोडून 1 वर्ष झालेलं आहे। आपण त्यांचं जीवन जर पाहायला गेलो तर त्यांचं जीवन हे परमार्थिक जीवन होतं। प्रपंचाची अंतकरणामध्ये जास्त इच्छा नाही पण परमार्थाची मात्र आवड, परमार्थाची इच्छा, भगवंताचं नामस्मरण, आनंदी पंढरीची वारी हा त्यांचा प्राण होता। परमार्थ हा त्यांचा प्राण आहे आणि भगवंताची सेवा ही त्यांच्या अंतकरणातील इच्छा आहे आणि ज्यांची इच्छा, ज्यांची आवड परमार्थाची आहे त्यांचं जीवन नक्कीच सफल आहे। विठ्ठल जाणं हे माणसाच्या जीवनामध्ये निश्चित आहे। ऐका, मरण हे माणसाला नक्कीच आहे। आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर। राजा असला तरी त्याला हा मृत्यूलोक एक ना एक दिवस सोडावा लागणार आहे। साधू असला तरी हा मृत्यूलोक त्याला सोडावा लागणार आहे। प्रजेला, साधूला, राजेला धनवान असला, सत्तावान असला तरी सुद्धा त्याला हा मृत्यूलोक सोडावा लागणार आहे। प्रत्येकाला हा मृत्यूलोक जर सोडावा लागणार असेल तर ऐका, भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ज्यातस्य हे ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यते न तुम शोचतुम रहसी। किंवा माऊली ज्ञानोबराय सांगतात, उपजेते नाशे नाशिलेते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। प्रत्येक माणसाला जाणं हे निश्चित आहे। मग जर माणसाला जाणं हे निश्चित जर असेल पण माणसाने कसं जगलं पाहिजे आणि कसं जगावं आणि कसं मरावं हे माणसाला लक्षात आलं पाहिजे। विठ्ठल विठ्ठल पण कोणाचं आयुष्य किती आहे, कोणाच्या आयुष्याची मर्यादा किती आहे, प्रत्येकाच्या आयुष्याची मर्यादा भिन्न भिन्न आहे। कोणाचं आयुष्य 50 वर्षाचं आहे, कोणाचं आयुष्य 60 वर्षाचं आहे, कोणाचं 100 वर्षाचं आहे। आयुष्याची मर्यादा वर्षाची गणना कमी जास्त असू शकते पण मरण माणसाला टाळता येत नाही। मरण हे अटळ आहे। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान। नाशिवंत देह जाणार
मनुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे शरीर नासक आहे, हे संपणारं शरीर असल्यामुळे पंचमहाभूतापासून हे शरीर बनलेलं आहे. पृथ्वी, तेज, आप, आकाश आणि व्या 5 तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे. म्हणून हे शरीर एक ना एक दिवस माणसाला सोडावं लागणार आहे. पण मनुष्याला जर हे शरीर सोडावं लागत असेल तर माणसाने काय केलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे आणि कसं मेलं पाहिजे, मरण कसं असावं, जीवन कसं असावं, हे जर चरित्र कोणाचं असेल, संत महात्म्यांचं जे चरित्र आहे, महापुरुषांचं जे चरित्र आहे, त्यांच्या जीवनामध्ये जीवन कसं जगलं पाहिजे, जन्माला आल्यानंतर माणसाने जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि माणसाने कसं मेलं पाहिजे, हे जर खरं कोणतं असेल किंवा खरं जीवन कोणतं असेल तर ते संत जीवन आहे. विठ्ठल 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 ऐका. म्हणून साधू संतांच्या चरित्र आपण वाचलं पाहिजे. साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्या जीवनामध्ये गेलं पाहिजे. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ वाडराणी ऐसे गरजती पुराणी. साधू संतांनी ज्या मार्गाचा स्वीकार केला त्याच मार्गाचा स्वीकार आपल्याही जीवनामध्ये करणं महत्वाचं आहे. म्हणून अंतःकरणामध्ये परमार्थाची आवड असणं महत्वाचं आहे. बघा आपल्या सोबत काय येणार आहे, आपल्या सोबत किती धन आहे, आपल्या सोबत धन येणार नाही. आपण ज्या सत्तेवर आहोत ती सत्ता ही आपल्या सोबत येणार नाही. जर धन येणार नसेल, सत्ता येणार नसेल, मग आपल्या सोबत जात असताना हे मृत्यूलोक सोडत असताना काय येणार आहे आपल्या सोबत? आपल्या सोबत येणार आहे ते फक्त केलेलं कर्म, केलेलं पुण्य आपल्या सोबत येणार आहे. लक्षात ठेवा. मी एक सांगेन, माणसं पुण्य कमवायचं सोडून लोक धन कमवायच्या पाठीमागे लागतात. मला असं म्हणायचं नाही धन कमवलं नाही पाहिजे, धन माणसाला कमवलंच पाहिजे. प्रपंच संसार करायचा आहे, धनाची गरज आहे, धनाची अपेक्षा आहे. धनाशिवाय मनुष्य जीवन, संसार जीवन जगू शकत नाही, प्रापंचिक जीवन जगू शकत नाही. पण मला असं म्हणायचंय, संसारिक जीवन जगत असताना, धन कमवत असताना, पैसा कमवत असताना या सगळ्या गोष्टी जर निश्चित असतील, पण त्याच्यासोबत कुठेतरी आपण पुण्य सुद्धा कमवलं पाहिजे. आणि आपल्या सोबत येणारं धन नसून, आपल्या सोबत येणारं सत्ता नसून, आपल्या जीवनामध्ये येणारं ते पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक गोष्टीची मर्यादा शास्त्रकाराने सांगितली. प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे. ऐका, धनाची सुद्धा मर्यादा आहे. ऐका, देश बदलला की काय आहे, धनाची मर्यादा आहे. काळ बदलला की धनाची काय आहे, मर्यादा आहे. आणि जन्म बदलला की धनाची काय आहे, मर्यादा आहे. आपण बरोबर 12च्या आत सेवा आपल्याला संपवायची आहे. आपल्याला 12 वाजता नैवेद्य दाखवायचं असल्यामुळे 1 तासामध्ये आपण चिंतन करायचं आहे. देश बदलला की काळ, धनाची मर्यादा आहे. ऐका, आपला भारत देश सोडून जर आपल्याला परदेशामध्ये जायचं असेल तर आपल्या देशातलं चलन त्या देशामध्ये चलतं का? चलत नाही. त्याला काय करावं लागतं? त्या देशामध्ये गेल्यानंतर तिथलं चलन स्वीकारावं लागतं आणि आपलं चलन काय करावं लागतं? जमा करावं लागतं. असा नियम आहे. आणि देश बदलला की काय, धनाची मर्यादा आहे. काळ बदलला की धनाची काय आहे, मर्यादा आहे. ऐका, आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी ज्या 500च्या आणि 1000च्या नोटा ज्या बंद केल्या, जुन्या जर त्या नोटा तुम्ही जर दुकानामध्ये घेऊन गेला तर चलतील का? नाही चालणार. काळ बदलला की तिथं धनाची मर्यादा आहे. आणि ऐका, जन्म बदलला की धनाची मर्यादा आहे. मला असं म्हणायचंय, या जन्मातलं धन, या जन्मातली संपत्ती पुढच्या जन्मात आपल्या सोबत येते का? अजिबात येत नाही, अजिबात येत नाही. लक्षात ठेवा. काय झालं, एक व्यापारी होता, भरपूर धन कमवलं, भरपूर संपत्ती कमवली, इतकी संपत्ती कमवली, त्याचा उपभोग घ्यायचा असतो त्याच्या लक्षातच नाही, तो मरून गेला. आणि त्याला एका मेंढ्याचा जन्म प्राप्त झाला आणि योगायोगाने त्याच गावामध्ये त्याला तो जन्म प्राप्त झाला. आणि त्याच्याच दुकानाच्या समोरून तो निघाला आणि समोर दुकानाच्या समोर खाण्याकरता काही वस्तू ठेवल्या होत्या. किराणा दुकान होतं आणि आपलंच दुकान आहे. पूर्व पुण्याने त्याला बुद्धी प्राप्त झाली आणि निघाला आपल्या दुकानाच्या दिशेने. कशा करता? त्या दुकानाच्या समोर वेगळं वेगळं खाण्याकरता होतं. निघाला आणि खाण्याकरता जाणार
तेवढ्यामध्ये त्याचाच मुलगा त्या काउंटरवर बसला होता. मग असं म्हटलं असेल का, बाबा या काहीतरी खावं, असं म्हटलं असेल का? नाही नाही, अहो लाकूड घेतलं आणि मारायला लागला. माझा सांगण्याचा हेतू इतकाच आहे की देश बदलला, काळ बदलला की धनाची, आणि जन्म बदलला की धनाची मर्यादा आहे, परंतु पुण्य ऐका, देश बदलला तरी पुण्य आपल्या सोबत येणार आहे, आणि काळ बदलला तरी पुण्य आपल्या सोबत येणार आहे, आणि जन्म बदलला तरी पुण्य आपल्या सोबत येणार आहे. विठ्ठल विठ्ठल आपण केलेलं पुण्य आपण दुसऱ्या दिशेमध्ये गेला तर ते पुण्य आपल्या कामीच येणार आहे. काळ बदलला तरी पुण्य आपल्या सोबत कामी येणार आहे, आणि या जन्मातलं पुढच्या जन्मामध्ये जर पुण्य आपल्याला जर कामी येत असेल तर तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याची कृपा, देवाचा साक्षात्कार आमच्या जीवनामध्ये झाला. एका जन्माची पुण्य नाही तर तुकोबाराय सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले. आ जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माचं पुण्य, आणि ते पुण्य भगवंताचं दर्शन झालं, भगवंताचा साक्षात्कार झाला, आणि तेव्हा कुठे भगवंताची कृपा आपल्या जीवनामध्ये होत असते. लोक म्हणतात आम्हाला सुद्धा देव भेटला पाहिजे, देवाची कृपा आमच्यावरती ही झाली पाहिजे. काही काही माणसं, काही काही साधक असे आहेत की सकाळी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली की लोकांना असं वाटतं संध्याकाळी देव भेटला पाहिजे. एवढा देव भेटणं सोपं आहे का? एका जन्माचं पुण्य नाही तर त्याला अनंत जन्माचं पुण्य लागतं देव प्राप्त करण्याकरता. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमार्थाची आवड असली पाहिजे, गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे, आळंदी पंढरीची एक तरी वारी वर्षातून आपण केली पाहिजे. आणि मला असं म्हणायचंय, ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण ही सेवा करत आहोत ना, वैकुंठवासी बाबाराव दगडोबा गरड यांचं जर आपण जीवन पाहायला गेलं तर अंतःकरणामध्ये परमार्थाची आवड आहे महाराज. खरं तर पाहायला गेलो तर मला इतका आनंद वाटला, मला यांचा फोन आला, त्यांच्या चिरंजीवाचा मला फोन आला की म्हणाले महाराज त्यांना बापू असं म्हणायचे, बापूंचं जीवन असं होतं, त्यांनी सांगितलं की प्रपंचाची आवड कमी पण परमार्थाची आवड मात्र जास्त त्यांच्या जीवनामध्ये होती. आणि मला आनंद याचा झाला, त्यांनी सांगताना असं सांगितलं की ते मामासाहेब दांडेकरांचे शिष्य होते. आणि मामासाहेब दांडेकर म्हणजे कोण? मी ज्या संस्थेमध्ये शिकलो आळंदीला, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, जोग महाराजांचे शिष्य मामासाहेब दांडेकर, आणि मामासाहेब दांडेकर हे आमचे गुरु आहेत. म्हणजे खरं तर हे आमचे गुरु समान आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं की आळंदी पंढरीची वारी आपल्या आयुष्यामध्ये केली. आणि त्यांनी लहानपणी असताना त्यांना प्रश्न विचारला होता बापूंना की तुम्ही माळ कधी घातली? हा प्रसंग सांगताना माझ्या सुद्धा अंगावर काटे आले बरं का. त्यांनी असं सांगितलं म्हणे, बापूंनी असं सांगितलं म्हणे की मी आईसोबत पंढरीला गेलो होतो, आणि पंढरीला गेल्यानंतर आईने बापूंना विचारलं म्हणे, तुम्हाला बाळा तुला काय घ्यायचं, कुठली खेळणी घ्यायची का? थोडे डोळे आलेले होते, मग थोडे त्यांचे डोळे आलेले होते, डोळे दिसत नव्हतं मग थोडं. आणि मग त्यांनी सांगितलं मग काय घ्यायचं तर कुठलीही वस्तूवर हात ठेव, तुला ती वस्तू घेऊन देईन असं आईनं सांगितलं म्हणे. आणि हात पडला तुळशीच्या माळेवरती, मला माळ घालायची आहे अशी बापूच्या अंतःकरणात इच्छा प्रगट झाली. आणि त्यांच्या आईने ती माळ घेऊन पंढरीनाथाच्या चरणावरती ठेवली
आणि ती माळ आपल्या आईने आपल्या मुलाला घातली. मला असं म्हणायचंय, बापूंची आई हीच गुरु, हेच सर्वस्व हे त्यांच्या जीवनामध्ये होतं. हे त्यांचं फार मोठं भाग्यवान आहेत, लक्षात ठेवा. आणि अंतःकरणामध्ये परमार्थाची आवड, आणि 7व्या वर्षी त्यांनी आपल्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे, लक्षात ठेवा. आणि माळ कोणाच्याही गळ्यामध्ये पडत नाही, लक्षात ठेवा. जो भाग्यवान आहे, जो पुण्यवान आहे, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पडत असते. विठ्ठल विठ्ठल जर आपल्या अंतःकरणातील जर परमार्थाची आवड आहे तर महाराज तुकोबाराय स्वतः सांगतात, जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. ज्याच्या अंतःकरणामध्ये आवड परमार्थाची आहे त्याचं जीवन सफल आहे, लक्षात ठेवा. म्हणून आणि दुसरा एक प्रसंग मला त्यांनी सांगता सांगितला. त्यांचं जीवन असं होतं महाराज की भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे, भौतिक ऐश्वर्य संप्रदायाचं वाढलं पाहिजे. त्यांनी हनुमंतरायाच्या मंदिराची स्थापना सुद्धा केलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि जरी एखाद्या वेळेला परमार्थिक कामाला कुठल्या आर्थिक बाजू जर कमी असेल तर त्यांनी सांगावं, काळजी करू नका, मी ती देईन, असं त्यांनी सांगावं. पुण्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं आहे. मी सांगता त्यांनी असं सांगितलं की एखाद्याचं जर लग्न जमत नसेल, जर एखाद्या वेळेला लग्न जमत असेल आणि आर्थिकामुळे पैशामुळे जर लग्नाची ताटातोट होत असेल, लग्न जमत नसेल तर त्याच्याकरता जवळचे पैसे त्यांनी द्यावे आणि ते लग्न जमवावं. मला असं म्हणायचं की ही जी काम आहे ही माणसं जोडण्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं आहे. परमार्थाला जोडण्याचं काम एखादा साधक आहे त्याला परमार्थ कसा केला पाहिजे, परमार्थ कोण्या पद्धतीने केला पाहिजे आणि त्याचा आदर्श जर कोण असेल तर ते वैकुंठवासी बापू आहेत. विठ्ठल विठ्ठल बघा, माणसाच्या जीवनामध्ये ही कीर्ती माणसाला अमर ठेवत असते. माणसाचं शरीर तर अमर नाहीच आहे. अमर कोण आहे? फक्त आत्मा हा काय आहे? अविनाशी आहे, अविनाशी तत्व आहे. आणि मग माणसाचं दुसरं एक अमर काय राहत असतं तर त्याची उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. माणसाच्या जीवनामध्ये किती धन कमवलंय, किती ऐश्वर्य कमवलंय, किती सत्ता कमवली आहे, याच्याने त्याची ओळख राहत नसते. तर त्याची कीर्ती म्हणजे समाजासाठी जे जीवन जगले, परमार्थिक जीवन ज्याच्यासाठी जगले किंवा परमार्थिक अंतःकरणामध्ये आवड अनेक साधक परमार्थासाठी ज्यांनी लावले, मला असं वाटतं हीच कीर्ती अमरत्वाला जात असते आणि हेच अमरपण आहे. आणि तुकोबाराय सांगतात ना, मरण माझे मरून गेले मज केले अमर, मरण माझे मरून केले मज केले अमर. जर शरीर अमर नसेल तर तुकोबाराय म्हणतात आम्हाला देवाने अमर केलं म्हणजे आम्हाला कीर्ती रूपाने देवाने आम्हाला अमर केलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून माणसाने गेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष तरी जिवंत असलं. किती वर्ष? 10 वर्ष तरी जिवंत असलं पाहिजे. काही माणसं गेल्यानंतर 10 वर्ष जिवंत असतात, तर काही माणसं 50 वर्ष जिवंत असतात, तरी काही माणसं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसं जिवंत राहत असतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कसं वेड्यासारखं बोलायला लागलात, माणसं मेल्यानंतर 10 वर्ष कसं काय जिवंत असतील? ऐका, काही माणसं मेल्यानंतर जिवंत असतात, तरी काही माणसं जिवंत असताना मेल्यासारखे असतात. मी तुम्हाला पटवून देईन. काही माणसं, एखादा व्यक्ती गेला आणि त्याची कीर्ती 10 वर्ष त्याचं जर नाव निघत असेल ना तर तो 10 वर्ष जिवंत आहे, लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती जाऊन 20 वर्ष त्याचं नाव निघत असेल तर त्याच्या अंतःकरणातील सात्विक भावना, सात्विक विचार समाजामध्ये पसरलेले असतील तर गेल्यानंतर सुद्धा 20 वर्ष जिवंत आहे, लक्षात ठेवा. आणि एखाद्या व्यक्तीचं 100 वर्ष जर त्याचे नाव निघत असेल, त्याची कीर्ती निघत असेल तर जाऊन सुद्धा तो 100 वर्ष
कसा आहे? जिवंत आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला जाऊन ज्ञानोबराय समाधीस्थ झाले. संतांची कीर्ती मात्र महाराज कशी आहे? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संतांची कीर्ती आहे. गुरुवरी चैतन्य महाराज सांगतात, संतांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत नाही, जोपर्यंत संत आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विठ्ठल विठ्ठल माणसाला जर जाणं निश्चित आहे, पण कीर्ती रूपाने माणसाने काय झालं पाहिजे? उरलं पाहिजे. आणि समाजासाठी, परमार्थासाठी, देशासाठी आपलं जीवन खर्च केलं पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. काय केलं पाहिजे? आपल्या जीवनामध्ये नामस्मरण केलं पाहिजे. काय होणार आहे त्या नामस्मरणाने? महाराज सांगतात, भगवंताच्या नामाने काय होणार नाही? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. भगवंताच्या नामाने काय होईल? तुकोबराय सांगतात, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरेची. तुकोबराय सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं, अनेक जन्माचं पाप जळून गेलं. ऐका, निघून गेलेली पाप माघारी येऊ शकतील, पण जळून गेलेली पाप पुन्हा माघारी येणार नाही. एका जन्माचं पाप नष्ट नाही होणार भगवंताच्या नामचिंतनाने. अनेक जन्माचं पाप भगवंताच्या नामचिंतनाने काय होणार आहे? जळून जाणार आहे. ते नाम कसं घ्यायचं, कुठं घ्यायचं? ठाईचं वैसोणी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जिथं असेल तिथं भगवंताचं नामचिंतन करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. तुकोबराय सांगतात, जो शहाणा आहे, जो हुशार आहे, तोच या भगवंताच्या नामाचा स्वीकार करणार आहे. आणि सोपं साधन या कलियुगामध्ये भगवंताचं नाम आहे. बघा, या मृत्यू लोकातून आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामाचा स्वीकार करावा लागेल. बघा, 4 युग आहेत. एक सत्ययुग आहे, कृतयुग आहे, द्वापार युग आहे, त्रेतायुग आहे आणि कलियुग आहे. कृतयुग, द्वापार युग, त्रेता आणि कलियुग या 4 प्रकारचे त्या ठिकाणी युग सांगितले. त्याच्यापैकी कृतयुगामध्ये सुद्धा आयुष्य मर्यादा जास्त असेल पण साधना भिन्न आहे. द्वापर युगातली आयुष्य मर्यादा जरी जास्त असेल पण साधना मात्र वेगळी आहे. आणि त्रेतायुगामध्ये सुद्धा आयुष्य मर्यादा जास्त असेल पण साधना मात्र भिन्न आहे. परंतु या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये माणसाचं आयुष्य सांगत असताना किती सांगितलं? अल्पायुष्य मानवी देह शत गणिले अर्धरात्र कायम. पुढे बालत्व पीडा रोगक्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. तुकोबराय सांगतात, माणसाचं आयुष्य अल्प आहे, थोडं आयुष्य आहे माणसाचं, लक्षात ठेवा. 100 वर्षाची गणना तुकोबरायने आयुष्याच्या मर्यादा सांगितली. त्या 100 वर्षामध्ये बघा, निमायुष्य तर माणसाचं झोपेमध्ये जाते. निमायुष्य काही बालपण असेल, भवरोग आहे,
आहे सगळे अनेक प्रकारचे दुःख तुकोबरायांनी सांगितली. मग हे सगळं जर दुःख असेल काय भजन असे उरले ते पाहेगा. माणसाला भजन करण्याकरता वेळच नाही असं लोक म्हणतात. परंतु जर आयुष्य मर्यादा कमी असेल पण साधना मात्र भिन्न सांगितल्या. मग या कलियुगामध्ये अल्पायुष्य आहे मग लवकर आपला उद्धार करून घ्यायचा असेल मग त्याला सोपी साधना जर काही असेल तर तुकोबरायांनी ती भक्ती भगवंताचं नाम हे चिंतन सांगितलं. आणि या नामचिंतनाने किंवा या नामचिंतनाची विशेषता तुकोबराय सांगतात. या कलियुगामध्ये नामचिंतन हेच एक उत्तम सांगितलं. तुकोबराय सांगतात गायनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम. या कलियुगामध्ये सोपं साधन जर कोणचं सांगितलं असेल तर गायनाचे वाहे टाळी. गायन करणं म्हणजे कोणतं गायन. राम कृष्ण गीते गात टाळ चिपळ्या वाजवीत छंदे आपुल्या डोलत निज घेऊन फिरत का. राम कृष्ण हरी नाम चिंतन हे गीत माणसाने गायलं की त्याच्या जीवनामध्ये उद्धार होणार आहे त्याचं जीवन सफल होणार आहे. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं भगवंताचं नाम चिंतन करा. क्षणाक्षणाला भगवंताचं नाम स्मरण करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. ऐका क्षणाक्षणाचा तुकोबरायांनी विचार करायला सांगितला. का क्षणाक्षणाचा. माणसाला कधी मरण येईल सांगता येतंय का. मरण विचारून येतंय का. काळ आपल्याला नेण्याकरता आपल्याला सांगतो का उद्या मी तुम्हाला नेण्याकरता येणार आहे बरं का सावध असं सांगतो का आपल्याला. नाही. तुकोबराय सांगतात ग्रास गिळी सत्ता ही हाती. तुकोबराय सांगतात आपण तोंडामध्ये घास घातलाय चावलाय सुद्धा आपण गिळायची सत्ता सुद्धा आपली नाही. आपल्या क्षणाचाही माणसाला भरोसा नाही. आपलं जीवन कधी संपेल आपल्याला हा मृत्यूलोक कधी सोडावं लागेल हे आपल्याला आपण सुद्धा सांगू शकत नाही. मग मरणाचा जर भरोसा नसेल जीवनाचा भरोसा जर नसेल तर आपल्या जीवनामध्ये आपण आपला उद्धार करून घेणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखातलं वाक्य सांगतो. माणसाने नेहमी एक विचार केला पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे. मला असं वाटतंय जो विचार आमच्या बापूंनी केला. काय केला विचार. समाजासाठी जीवन जगणं लोकांच्या करता आपलं जीवन जगणं आळंदी पंढरीची वारी करणं भगवंताचं नामस्मरण करणं पंढरपुराच्या अंतःकरणामध्ये आवड असणं तेर अनेक तीर्थक्षेत्राच्या अंतःकरणामध्ये आवड आहे. मग हे परमार्थिक जीवन असेल मला असं वाटतं ही आवड अंतःकरणामध्ये असणं महत्वाचं आहे. हे जीवन महत्वाचं आहे. आणि मग ही जर अंतःकरणामध्ये आवड असेल आणि अशी अंतःकरणामध्ये आवड धरली तुमचा उद्धार निश्चिंतपणे झाल्याशिवाय राहणार नाही. कलियुगामध्ये हे गीत जर आपण गायचं असेल मग हे गीत गात असताना भक्ती करत असताना कशी केली पाहिजे. भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलवणे. कोणतीही साधना करत असताना अंतःकरणामध्ये भाव धरून प्रेमाने तुम्ही भक्ती करा. भगवंताचं नामस्मरण करा. ते नामस्मरण ती भक्ती तुम्हाला या कलियुगामध्ये तारून नेल्याशिवाय राहणार नाही. भावाशिवाय भक्ती नाही आणि प्रेमाशिवाय तुमची भक्ती नाही. प्रेमाशिवाय तुमची साधना नाही. तुमची साधना फलद्रूप व्हायची असेल तुमचं जीवन फलद्रूप व्हायचं असेल तुमची भक्ती फलद्रूप व्हायची असेल त्याच्याकरता अंतःकरणामध्ये प्रेम धरावं लागतं. अंतःकरणामध्ये भाव धरावा लागतो. बरं का माणसं कशी करतात बघा. आवडीने प्रपंच करतात. काय करतात आवडीने संसार करतात. परंतु सवड मिळाली तर लोक परमार्थ करतात. आवडीने परमार्थ करतात का नाही. सवड मिळाली तर परमार्थ आहे. आवडीने मात्र प्रपंच आहे संसार आहे. तुकोबराय सांगतात सायास करीसी प्रपंच दिनेसी हरिसी न भजसी कवड्या गोणे. माणसा सायासाने प्रपंच संसार करतात पण सवडीने मात्र परमार्थ करतात. पण संतांचं जीवन तसं नाही. मला सांगत असताना बापूंच्याही जीवनामध्ये ती साम्यता आपल्याला पाहायला मिळते. जी साम्यता संतांच्या जीवनामध्ये आहे. तुकाराम महाराजांनी त्यांचं जर चरित्र तुकाराम महाराजांचं तुम्ही पाहिलं. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती. आमचं जीवन कसं आहे. आम्ही संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म पुण्य केला. वेळ होतोय का.
का नाही वाढता हा पुण्य धर्म केला संसारावर संत महात्म्याने तुळशीपत्र ठेवलं आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी भक्ती केली साधना केली भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे ऐका आम्ही भक्ती केली साधना केली ही साम्यता बापूंच्या जीवनामध्ये आहे कशी साम्यता आहे त्यांनी प्रपंचाचा विचार न करता जास्त प्रपंच फक्त आणि फक्त परमार्थाचा केला जी संतांचं चरित्र जसं साम्यता आहे ती साम्यता आपल्याला बापूमध्ये पाहायला मिळते मला असं वाटतं हे जीवन सफल आहे जे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे श्री संत गुरोबा काका चोखोबर आहे नामदेव महाराजांचं जीवन आहे नामदेव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये संसारिक जीवन जर नामदेव महाराजांचं पाहायला गेलं तर संसारिक जीवनावर संत महात्म्यानी संसाराचे नावे घालून शून्य आहे पण वाढत हा पुण्य धर्म केला नामदेव महाराजांचं चरित्र पहा अनेक राज्यामध्ये अनेक देशामध्ये भक्तीचा मार्ग धर्माची पताका घेऊन जर कोण फिरला असेल आपल्या धर्माकरता परमार्थाकरता नामदेव महाराजांचं चरित्र आपण पाहायला गेलो तर देशामध्ये अनेक राज्यामध्ये त्या ठिकाणी नामदेव महाराज पुण्य धर्म करत फिरलेला आहे परंतु संसाराच्या नावे घालून शून्य हे संतांचं जीवन आहे म्हणून का संतांचं जीवन आपल्या डोळ्यामध्ये समोर ठेवायचं तर त्यांचं जीवन कसं आहे तर त्यांचं जीवन आपला उद्धार करणार हे त्यांचं जीवन आहे मग त्यांचं जीवन जर डोळ्यासमोर आपण ठेवलं तर आपलं जीवन सफल होणार आहे म्हणून तुकोबाराय सांगतात मग साधू संतांनी काय केलं अहो रात्र भजन केलं साधना केली किती भक्ती केली जगद्गुरु तुकोबारायांनी इतकी भक्ती केली देवा जगद्गुरु तुकोबाराय ज्या रस्त्याने जात होते ना ती माती सुद्धा तो रस्ता सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत असे लक्षात ठेवा ही तुकोबारायांची भक्ती आहे काय आहे तुकोबारायांची भक्ती तुकोबारायांची भक्ती सांगत असताना कीर्तन सांग होय अंग हरिरूप त्यांचं जीवन झालेलं आहे देह काया सुद्धा प्रयाण काळे दिवे विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तले मानवी देह घेऊन निज धावा गेले निळामणे सकळ संता तोषविले अर्थात हे सगळे कायदे संत महात्म्याने मोडीत काढले आणि आपले जीवन सफल केलं कोणती साधना केली फक्त ती साधना सांगत असताना नामस्मरण भक्ती हेच त्यांच्या जीवनामध्ये साधना केली विठ्ठल विठ्ठल महाराज आम्हाला कळालंय की आमचा उद्धार नामस्मरणाने होणार आहे भगवंताच्या चिंतनाने होणार आहे हे आम्हाला कळालंय लक्षात ठेवा परंतु कृपा कुणाची तरी असावी लागते ना संतांची कृपा होणं महत्वाचे आहे शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितल्या एक भगवंताची कृपा सांगितली एक अंतकरणाची कृपा सांगितली शास्त्र कृपा सांगितली आणि शेवटची संत कृपा सांगितली साधक जीवन जगत असताना परमार्थिक जीवन जगत असताना संत कृपेला फार मोठी किंमत आहे संत कृपेला संत कृपा झाली इमारत फळाली किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव संत महात्म्यांच्या कृपेने आपल्या जीवनाचा उद्धार आहे मग संतांची कृपा अत्यंत महत्वाची काय आहे कुणावरती झाली कृपा ऐका नामदेव महाराजांवरती ज्या वेळेला विसोबा केसरांची कृपा झाली आणि नामदेव महाराजांना हे जग दिसत नव्हतं तर महाराज सांगतात विठ्ठल विस्तारिला जनी सप्त हे पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी हे जग दिसत नव्हतं हे जग देवरूप झालं होतं सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी अर्थात संत कृपेचा हा परिणाम आहे मग तुकोबारायांना विचारलं महाराज तुमच्या जीवनामध्ये जीवन सफल झालं तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर तुमच्या जीवनाचं सार्थक झालं मग तुमचं जीवन सफल झालंय तुमचं जीवन यशस्वी झालंय मग महाराज म्हणतात जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे महाराज म्हणतात या अभंगात पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात तुकोबाराय का म्हणतात आजी फळ झाले साचे साच म्हणजे काय हो साचे म्हणजे खरं महाराज म्हणतात खरं जीवनामध्ये काय असेल काय खरं आहे माणसाच्या जीवनामध्ये जर देव सोडला या जगामध्ये काय खरं आहे का काही खरं नाही महाराज काही खरं नाही ऐका लक्षात ठेवा फक्त खरा कोण
असेल तर तो देव आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का हा ताविला जगदाकार. या जगामध्ये तुकोबराय सांगतात भूतकाळामध्ये सुद्धा देव सत्य आहे, वर्तमान काळामध्ये सुद्धा देव सत्य आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा सत्य देव आहे. म्हणून या तीनही काळामध्ये परमात्मा सत्य आहे. देव हा सत्य आहे आणि खरा परमात्मा आहे आणि तो देव आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. लक्षात ठेवा, देवाची कृपा झाली. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखनिया विठ्ठलाची देखनिया विठ्ठलाची तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक 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 आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठल जे कदे कलिया तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठल जे कदे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची कदे कलिया तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची कदे केलिया तीर्थे घडती एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच घडती एक वेळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुकोबराय सांगतात विठ्ठलाची एक देखलिया. देव पाहिला, आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवन सफल झालं. साठविला हरी जी हे हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. ऐका, महाराज म्हणतात आमचा व्यापार सफल झाला किंवा आमचा संसार सफल झाला. संसाराची व्याख्या सांगत असताना शंकराचार्यांनी शास्त्रामध्ये व्याख्या सांगितली आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे हरे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढ मते जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं ही जी काय संसार आहे, महाराज म्हणतात जन्म मरणाचा संसार काय केला पाहिजे, संपला पाहिजे. मग जन्म मरण माणसाच्या जीवनामध्ये कधी संपत आपल्याला बघा, अंतःकरणामध्ये जर वासना शिल्लक राहिली आणि आपल्याला अनेक 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला काय करावं लागतं, फिरावं लागतं. मग कशी आपली फजिती आहे, खूप फजिती आहे का. मग माणसाच्या जीवनामध्ये नेहमी दुःख राहतं. जन्मायचं म्हटलं की दुःख आहे, मरताना दुःख आहे, जीवन जगत असताना दुःख आहे. मग साधं दुःख नाही, 3 प्रकारचं शास्त्रामध्ये दुःख सांगितलं. एक आध्यात्मिक दुःख सांगितलं, एक आदिभौतिक आणि आदिदैविक. त्रिविध तापाची झाली वळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. तीन ताप आपल्या शास्त्रामध्ये सांगितले. इतकं दुःख असताना मग हे दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य पैशामध्ये नाही, दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य तुमच्या सत्तेमध्ये नाही, दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य या भौतिक ऐश्वर्यामध्ये नाही. आपल्या जीवनातलं दुःख संपवण्याकरता देवाची प्रभूची श्रीनाथाची कृपा लागते. आणि श्री पंढरीनाथाची कृपा का झाली, भगवंताची कृपा का जीवनामध्ये प्राप्त झाली की
आपल्या जीवनामध्ये हे दुःख नाहीच होणार आहे, जीवन आपलं सफल होणार आहे. म्हणून महाराज म्हणतात जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आमचं जीवन सफल झालं. बघा माणसाने असं जगलं पाहिजे, कधीतरी दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तुम, काटे बनकर मत राहीना. माणसाने जीवन असं कमीत कमी असं जीवन जगलं पाहिजे. एखाद्याचं चांगलं करता जीवनामध्ये नाही आलं तर चालेल, पण लोकांचं वाईट तरी कधी करायचं नाही, लोकांची निंदा कधी करायची नाही. ऐका, लोकांची निंदा तुम्ही केली, लोकांचं वाईट तुम्ही केलं की आपल्याला सुद्धा त्याचं फळ भोगावं लागणार आहे. म्हणून पुष्प नहीं बन सकते तुम, काटे बनकर मत राहीना. फुल बनून सुगंध या जगाला देता नाही आला तर चालेल, पण त्या फुलाचे काटे कधी बनायचे नाही, लक्षात ठेवा. म्हणून इतरांसाठी आपल्याला जीवन जगता नाही आलं तर चालेल, पण आपल्या जीवनामध्ये लोकांचं वाईट तरी कधी करायचं नाही आणि लोकांची निंदा कधीच करायची नाही. बघा काय होतंय, तुम्ही जर एखाद्याची निंदा करत असाल ना तर काय होतंय, एखाद्याची निंदा जर करत असेल, ज्याची निंदा आपण करत आहोत त्याचे सगळं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसते, लक्षात ठेवा. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले निंदकाचे घर असावे देशात, जिल्ह्यात, गावात. कुठं निंदकाचे घर असावे शेजारी म्हटले तुकोबर आहे. का म्हटले, निंदा करणारी माणसं उपकारी आहेत. खरं तर शास्त्रामध्ये 5 उपकारी सांगितले. बघा, वृक्ष उपकारी आहे, नदी ही उपकारी आहे, साधू हे उपकारी आहेत, आणि दुसऱ्याची निंदा करणारा म्हणजे आपली निंदा करणारा एखादा जर आपली निंदा करत असेल तो सुद्धा काय आहे, उपकारी आहे. वृक्ष जीवनामध्ये उपकार करतो महाराज. आंब्याचं झाड असेल, आंब्याचं झाड बघा काय करतो, ते आपल्याला काय देतं, सावली देतं. सावली देऊन पुन्हा आपल्याला पुढे काय देतं, आपल्याला फळ देतं. म्हणून आपण ते फळ प्राप्त करत असताना काय करतो, दगड घेतो. दगड घेऊन काय करतो, आपण त्या झाडाला मारतो आणि ते झाड रुसतं का हो, ते झाड रुसत नाही. कबीरदास महाराज सांगतात नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. तुम्ही खालून जरी त्याला दगड मारला तर तुम्हाला ते फळच देतं. म्हणून वृक्ष हा कसा आहे, उपकारी आहे. नदी ही उपकारी आहे. माऊली ज्ञानोबा हे सांगते का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, का समुद्र जाय आप गंगे जैसे. नदी काय करते बघा, नदी ही काय करत असते, आपली तहान भागवते आणि आपलं ही शरीर पवित्र करते. काय करत असते, आपण त्या गंगेमध्ये स्नान केलं, ही गंगा आपल्याला पवित्र करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागलेली तहान, ती तहान तृप्त करते. वृक्ष उपकारी आहे. त्याच्या पुढे दुसरं काय सांगितलं मी, नदी उपकारी सांगितलं. ऐका, आणि तिसरी गोष्ट त्याच 5 पैकी निंदा करणारा सुद्धा काय आहे, उपकारी आहे. एखादा आपली निंदा करत असेल तर आपलं सगळं एक बघा, एखादा लॉन्ड्री मध्ये एखादा ड्रेस जर टाकायचा असेल तर त्याचे साबणाचे पैसे घेतात, त्याचे निरम्याचे पैसे, इस्त्रीचे पैसे घेतात. पण निंदा करणारा 1 तर रुपये घेतो का आपलं सगळं पाप धुवून काढतो. 1 रुपया सुद्धा न घेता आपलं सगळं पाप धुवून काढतो. म्हणून निंदा आपल्या जीवनामध्ये, निंद हे करणं हे महापातक आहे. हे पाप आपल्या जीवनामध्ये करायचं नाही, हे पातक कधी आपल्या जीवनामध्ये करायचं नाही. आणि त्या उपकार्यापैकी साधू हे उपकारी सांगितले. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत महात्मे सुद्धा काय आहेत, उपकारी आहेत. किती उपकार करतात संत महात्मे. साधू संतांनी या जगावर उपकार केले. अहो, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी दिला. तुकाराम महाराजांनी, तुकोबरायांनी गाताही तुमच्या आमच्यासाठी दिली. ऐका, एका अक्षरात आहे माझा रमाकांत. तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ना देवा, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. भाव धरून जर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन तुम्ही केलं तर ज्ञानेश्वरीची कृपा तुमच्या जीवनावरती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हणजे साक्षात गाथा म्हणजे तुकोबरायांचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली ज्ञानोबरायांचं स्वरूप आहे. भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी कृपा करीत हरी तयावरी सोमुखी आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनसी ही साधनेचे ताकद आहे. ही संत महात्मेने दिलेल्या ग्रंथाचं, हे ग्रंथाचं सामर्थ्य आहे. मग एवढं जर सामर्थ्य संतांचं आहे, संतांनी आपल्याला उपकार केले. काय करतात संत? मज निरंतर जागविती. संत जागवतात. उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. महाराज म्हणतात काय करा? तुम्ही जागवा. मग तुम्ही असं म्हणाल, तुकाराम महाराज जर म्हणतात तुम्ही जाग झालं पाहिजे, मग तुम्ही आम्ही जागण आहोत का? आपण जागे आहोत की? तुम्ही आता कीर्तनाला आले, सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी ऐकणारे जेवढे श्रोते आहेत, आपण जागेच आहोत. माझ्या सहित जागा आहे. मग तुकाराम महाराज का म्हणतात जागे व्हा? कसं काय म्हणतात? आता यातला फरक सांगतो तुम्हाला. जिथं आपण जागे राहिलं पाहिजे तिथं आपण काय झालेलो? झोपलेलो आहोत. आणि संत महात्मे जिथं जागे आहेत तिथं आपण झोपलेलो आहोत. आणि आपण जिथं झोपलेलो आहोत, लक्षात ठेवा, तिथं संत महात्मे मात्र जागे आहेत. कसं तुम्हाला पटवून देतो. संसाराच्या क्षेत्रामध्ये, प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये संत झोपलेले आहेत आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये संत कसे आहेत? जागे आहेत. तुम्ही आम्ही प्रपंचाच्या संसाराच्या क्षेत्रामध्ये जागे आहोत, पण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपण मात्र झोपलेले आहोत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जीवनाची व्यथा संपवण्याकरता उठा जागो व्हा. काय करा? भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा, महादेवाला शरण जा, संत महात्म्यांना शरण जा, संतांची कृपा जीवनामध्ये प्राप्त करा. तुम्ही काय करा? जाग व्हा. आणि मग त्या संत महात्म्यांची कृपा झाल्यानंतर महाराज मग काय होईल? आजी फळ झाले साचे. मग आपल्या जीवनामध्ये फळ प्राप्त होईल. जसं तुकोबरांच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली, जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. ते भय शब्दाचा अर्थ आहे की आमच्या जीवनामध्ये भीती संपली. संतांच्या जीवनामध्ये कोणती भीती आहे? मौली ज्ञानोबराय सांगतात, दुजे जवळ जवळ घडे तो संसार भय जोडे. द्वैत निर्माण झाले की जीवनामध्ये भीती आहे. आणि तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनामधलं द्वैत संपलं, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. भाग या शब्दाचा अर्थ आहे आमच्या जीवनामधलं दुःख, द्वैत गेलं. भय निरसली खंती, खंती या शब्दाचा अर्थ आहे चिंता संपली. चिंता ते पळाले गोकुळा बाहेर. गोकुळातली चिंता कधी संपली? देवानं भगवान कृष्ण कन्हैयाने गोकुळामध्ये प्रवेश केला की गोकुळामध्ये चिंता संपली. तसं आमच्या जीवनामध्ये देव प्राप्त झाला की आमच्या जीवनामध्ये चिंता संपली. मग तुमचं जीवन कसं झालं? तर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळलेले संती, भय निरसले कंती. आता सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं नामस्मरण करायचंय. सर्वांनी खाली बसलेले श्रोते मंडळी, सगळ्यांनी खुर्चीवर बसलेले सगळ्या टाळकऱ्याने भगवंताचं 1-2 मिनिटं नामस्मरण करायचंय. विठोबा रघुमाई जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संती, भय निरसले खंती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळलेले संती, भय निरसले खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळलेले संती, भय निरसले खंती. अगदी 5 मिनिटांमध्ये आपली सेवा समाप्त करणार आहोत. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आमच्या जीवनामध्ये काळ काही करू शकत नाही. बघा, तुम्ही आम्ही काळाच्या ताब्यात आहोत. ऐका, लक्ष द्या. तुम्ही आम्ही काळाच्या ताब्यामध्ये आहोत, पण काळ संतांच्या ताब्यामध्ये आहे. ऐका, तुम्ही आम्ही काळाच्या ताब्यात आहोत. तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे 100%. काळ्या दगड्यावरची ही पांढरी रेषा आहे की आपल्याला संपावं लागणार आहे, जावं लागणार आहे. पण संत म्हणजे तुम्ही आम्ही काळाच्या ताब्यामध्ये आहोत, पण संतांच्या ताब्यामध्ये काळ आहे. बघा, काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतो,
काळ संतांच्या ताब्यामध्ये, म्हणून महाराज म्हणतात तो काळ आमच्यावर सत्ता करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही संभाळिले संती भय निरसले कंती. काळावर विजय मिळवला पाहिजे आणि ज्यांच्या पुण्यस्मरणाने आपण ही सेवा करत आहोत. श्री वैकुंठवासी बाबाराव दगडोबा गरड यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये काळावर विजय नक्कीच मिळवलेला आहे. अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भक्ती आहे, भगवंताचे स्मरण आहे आणि परमात्मा कृपा का करणार नाही, का भगवंताची कृपा होणार नाही? लक्षात ठेवा काय आहे, भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत प्रयाते समन्भावम भक्तिमान्य प्रियो नरहा. अंतकाळाला किंवा अंतकरणामध्ये जी वासना आपण धराल ना, तो जन्म काय होत असतो त्या जीवाला मिळत असतो. मग अंतकरणामध्ये वासना वैकुंठवासी बापूंच्या जीवनामध्ये भगवंताची जर आवड असेल, भगवंताचं जर स्मरण करत असेल तर बापूंचं जीवन त्यांचा उद्धार निश्चितपणाने झालेला आहे. त्यांना भगवान परमात्म्याने त्यांचा स्वीकार निश्चित केलेला आहे. म्हणून मग देव आपला स्वीकार करण्याकरता काय केलं पाहिजे? मला असं वाटतं हे जीवन आपण बापूंकडे बघून पाहिलं पाहिजे की ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला. मामासाहेब दांडेकर म्हणजे साधी व्यक्ती नाही, मामासाहेब दांडेकर हे त्यांचे गुरु होते. मामासाहेब दांडेकर कोण आहेत? सद्गुरु जोग महाराज. म्हणजे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीला जर तुम्ही कधी गेलात तर जोग महाराजांनी एक संस्था स्थापन केली, वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेचा इतिहास असा आहे, 100 वर्षापूर्वी संस्था स्थापन केली. तिथं शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. अशा जगाच्या पाठीवर एक वारकरी शिक्षण संस्था आहे, ती म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आणि त्या जोग महाराजांचे शिष्य 14 जण. कोणते कोणते? लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मामासाहेब दांडेकर, बंकट स्वामी आणि मारुती महाराज गुरव, हे 4 शिष्य सद्गुरु जोग महाराजांचे शिष्य आहेत. आणि जोग महाराजांचे त्या 4पैकी मामासाहेब दांडेकर हे जोग महाराजांचे शिष्य आहेत. आणि मामासाहेब दांडेकरांचे शिष्य म्हणजे आमचे बापू आहेत. आणि म्हणून मामासाहेब दांडेकरांचा सहवास ज्या बापूंना लाभला ते जीवन सामान्य असेल का हो? ते सामान्य नाही तर ते विशेष जीवन आहे.